नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, सुधारित निवृत्ती वेतन योजना रिक्त पदांची भरती यासह गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित असलेल्या 18 मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या बेमुदत संप आज आंदोलनाच्या वेळी चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मागे घेण्यात आला। मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर संप स्थगित करण्याचा निर्णय समन्वय समितीकडून घेण्यात आला। सरकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 21 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्यात आला होता। या संपामुळे राज्यातील महसूल विभागाच्या कार्यालयावर सर्वाधिक परिणाम झाला। मुद्रांक नोंदणीसह जमीन तसेच घर खरेदी व्यवहार विवाह नोंदणीचेही काम ठप्प झाले। अखेर चौथ्या दिवशी या संपात तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आलं असून राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांचे बेमुदत संप आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे। राज्यभरातील 18 लाख सरकारी कर्मचारी शिक्षक त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या आग्रहास्तव बेमुदत संपावर गेले होते। हा संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुढाकार घेऊन 22 एप्रिल रोजी मागण्यांवर मुख्य सचिव पातळीवर चर्चा केली। मागण्याच्या सनदेत कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून राज्यव्यापी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे, परंतु या संदर्भातील कार्यपद्धती व नियम तसेच याबाबत आवश्यक असणारे अधिसूचना प्रस्तुत करण्यात आली नव्हती। त्यामुळे 1 मार्च 2024 पासून सेवानिवृत्त झालेल्या 6,500 कर्मचारी शिक्षकांना तात्पुरत्या निवृत्तीवेतनाचे लाभ मिळाले नाही। सबब संबंधित कर्मचाऱ्यांची मोठे आर्थिक नुकसान होत आहे। सदरची अधिसूचना पुढील 15 दिवसात काढली जाईल असंही लिखित आश्वासन मिळाल्यामुळे संप मागे घेण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।